नासति विघ्नानां या कुन्देन्दुतु देवै सदा वन्दिता निःशेषदाढ्यापः पङ्गुं लङ्घयते गिरिं परमानन्दमाधवम् नरं चैव नरोत्तमम् ततो जयमुदीरयेत् कंसचाणूरमर्दनम् कृष्णं वन्दे जगद्गुरुम् गुरुर्देवो गुरुः साक्षात् तस्मै श्री श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर। कीर्तनेंदु हरिभक्तपरायण वैकुंठवासी अनाभावे रचित सुलभ संक्षिप्त भागवत ग्रंथ यावरती आपण यथाशक्ती चिंतन करत आहोत। स्कंद 12वा सुरू आहे। 12व्या स्कंदातला दुसरा अध्याय सुरू आहे। काल या ठिकाणी आपण 17व्या ओळीपर्यंत आलो होतो। शुक महर्षी परीक्षिती राजाला त्यांनी विचारलेल्या प्रश्नाची उत्तर दिली की माझ्या पूर्वजांनी कसे कसे पराक्रम केले, काय ते सगळं त्यांनी वर्णन करून सांगितलं। आणि मग कलियुग कसा आहे, या कलियुगामध्ये मनुष्य त्याची वृत्ती कशी बदलत जाते ते सर्व त्यांनी वर्णन करून सांगितलं। राजा म्हणे हे भगवन मुने, कलियुगी कोणत्या उपायाने कलियुगाचे दोष जिंकणे ते सांगणे मज लागे। हा कलीमध्ये दोष भरपूर आहे। मग हे कलीमध्ये असलेले दोष कमी करण्यासाठी काय करावं असा प्रश्न परीक्षित राजाने विचारलेला आहे। कारण सत्ययुग येईल तेव्हा येईल, तोपर्यंत आम्हाला या कलियुगातच राहायचं आहे। मग ह्या कलियुगामध्ये दोष आहे, पण ते दोष कमी कसे करता येईल? शरीरामध्ये दोष आहेत का नाही, वात पित्त आणि कफ। मग काही व्यक्तीचा वात वाढलेला असतो, त्याला आपण म्हणतो वात प्रकृती आहे। कुणाचा कफ वाढलेला असतो, आपण म्हणतो कफ प्रवृत्ती आहे। कुणाचं पित्त वाढलेलं असतं, म्हणतो याची पित्तकारक तब्येत आहे। मग बोलले याला सगळं व्यवस्थित व्हायचं असेल, वातही ठिकठिकाणी पाहिजे, पित्तही पाहिजे, कफही पाहिजे। शरीरात त्याशिवाय शरीर चालणार नाही। म्हणजे या तिन्हीची आवश्यकता आहे। पण हे दोष जे आहेत ते जाण्यासाठी काय करावं? म्हणाले त्रिफळा चूर्ण घ्यावं। तसे हे कलीतले दोष जाण्यासाठी त्रिफळा चूर्ण आहे, भगवन नाम। युगायुगी धर्म भिन्न, प्रलय कल्पाचे कोण प्रमाण, कालगती आहे गहन, तेही निवेदन कीजे जो। या प्रत्येक युगाचा धर्म वेगळा आहे। प्रत्येक
युगाचं आयुष्य वेगवेगळं आहे. कालगती आहे गहन तेही निवेदन करावे. कालाची गती आहे, त्याचंही मला सांगा, कशी कशी गती आहे काय. यावरी सांगते सुख भगवान कृतयुगी धर्म असे पूर्ण. कृतयुगामध्ये धर्म पूर्णपणे नांदत असतो. आता चंद्र आहे का नाही, कलेकलेने कमी होत जातो का नाही, पण पौर्णिमेला पूर्ण आहे. तसा पूर्ण अंशाने जो धर्म आहे तो कधी आहे, कृतयुगामध्ये. म्हणजे असं म्हटलंय तो धर्म चारी पायावरती उभा आहे, त्याला 4 खांब आहेत. मग हे चारी काम त्याचे मजबूत आहेत. कशामध्ये, कृतयुगामध्ये. यावरी सांगते शुक भगवान कृतयुगी धर्म असे पूर्ण. धर्माचे असती 4 चरण. धर्मा 4 चरण म्हणजे 4 पाय आहेत. धर्म 4 चरण म्हणजे 4 खांबावरती तो उभा आहे. हे 4 खांब कुठले आहेत? सत्य, दया, तप आणि दान. हे 4 खांब आहेत. कृतयुगामध्ये 4ही मजबूत आहेत. खरी बोलणारी माणसं आहेत, दयावान माणसं आहेत, तप करणारी माणसं आहेत आणि दान करणारी माणसं आहेत. कृतयुगामध्ये हे सगळ्या प्रकारची माणसं, म्हणजे 4ही जे 4 पाय आहेत ते मजबूत आहेत. आणि त्यामुळे धर्म बलवान आहे. कशामध्ये, कृतयुगामध्ये. सत्य, दया, तप, दान. मग या कृतयुगातली माणसं कशी होती हो? कृतयुगी लोक पुण्यवंत, पुण्यवान होती माणसं. संतुष्ट, मित्र, दयायुक्त, संतुष्ट होती. सगळ्यांच्या विषयी मैत्रीभाव त्यांच्या मनामध्ये होता. अंतःकरण दयायुक्त होतं. समदृक म्हणजे समभावाने सगळ्याकडे पाहिजे. हा माझा आणि तो परका असं नव्हतं. हा माझा आणि तो परका म्हणजे कसं हो? शेजारच्या घरामध्ये ती पोरगं रडत होतं. काय किरकिर करते कार्ट कोणाटो असं ती बाई बोलली. दुसऱ्या दिवशी लेक आली, नातू आला घरी, ते रडायला लागलं. म्हणलं आमचा बाळ्या रडतोय. ती कार्ट रडतोय, हे बाळ्या. ज्याला आपला आणि परका हा भाव आहे. दुसऱ्याचं ते कार्ट आणि आपला येतो बाळ्या. पण समद्रुप म्हणजे सगळीकडे सांगते. मुलं आहेत रडणार, मग ते शेजारचे असो आपले असो, मुलं आहेत खेळणार. हे का बसा रे, जास्त खेळू नका, गडबड करू नका. अरे तुम्ही आता म्हातारे झालाय, पण ते अजून लहान मुलं आहेत ना, त्यांना खेळू द्या ना. आपल्याला काय होतं, आपल्याला ते आवाज सहन होत नाही म्हणून आपण म्हणतो का बसा रे. समद्रुक, तितिक्षु म्हणजे सगळं सहन करण्याची ताकद होती. आपल्या आता सहनशीलपणाच कमी झाला. पूर्वी काही पंखे होते का? नव्हते ना. त्याच्यात लोक राहत होते का नाही? उन्हाळा असो काही असो. तर आता 2 मिनिटं लाईट गेली की म्हणजे तितिक्षा. सगळं सहन करता आलं पाहिजे. थंडी सहन करता आले पाहिजे, उन्हाळा सहन करता आला पाहिजे, पावसाळा सहन करता आला पाहिजे. पावसाळ्यात सारखा पाऊस पडतो. अरे मग पावसाळ्यात नाही पडेल तर कधी पडेल? पावसाळ्यात पाऊस पडणार आहे, थंडी वाजणार आहे, उन्हाळ्यात उकडणार आहे, उन्हाळ्यामध्ये ऊन असणार आहे. तितिक्षु, शांत, दांत. स्वभाव शांत होते लोकांचे. दांत म्हणजे देण्याची वृत्ती, दयाशीलपणा. आत्माराम महातपी म्हणजे आत्मारामाचं चिंतन करणारे होते. आत्मारामाला जाणणारी माणसं होती, तपस्वी होती. त्रेतायुगी त्रिपाद धर्म. त्रेतायुग सुरू झालं, 1 पाय त्याचा गेला. त्रेतायुगी त्रिपाद धर्म, हळूच शिरे, स्वल्प अधर्म, थोडासा अधर्म आला.
म्हणजे काय झालं, धर्माचा पाया कमकुवत झाला. थोडा अधर्म आला, पाया कमकुवत झाला. प्युअर सोनं होतं, त्यात थोडं मिसळलं, पण ते त्याचं प्युरिटी कमी झाली का नाही. त्रेतायुगी त्रिपाद धर्म हळूच शिरे स्वल्प अधर्म, क्रिया तपोनिष्ठ जन धर्म अर्थ काम साधिते. क्रियानिष्ठ होते, तपस्वी होते, धर्म अर्थ काम. पहिल्या याच्यात काय होतं, धर्म अर्थ काम आणि मोक्ष. आता एक कमी झालं, मोक्षाची इच्छा करणारे कमी झाले. धर्माने धर्म अर्थ काम ह्या 3 गोष्टी माणसं गुंतून पडली. धर्म अर्थ काम साधिते, आसक्ती न धरती विषयावरी. बहुधा नव्हेती हिंसाचारी. विषयावरती विषय उपभोगच होते, पण त्या विषयाची आसक्ती नव्हती. बहुधा नव्हती हिंसाचारी. बहुधा हिंसाचार वृत्ती अजून आलेली नव्हती त्यांच्यामध्ये. तै वर्णाश्रम अस्तिचारी. ब्राह्मण श्रेष्ठ त्यामागे 4 वर्ण व्यवस्थित होते. त्यात ब्राह्मणांना मान होता. धर्म ब्राह्मण सर्वश्रेष्ठ होता त्या काळात. 3 वेदांचे अध्ययन निष्ठेने करती. यज्ञ याजना 3 वेदांचं अध्ययन व्हायचं. निष्ठेने यज्ञयागादी कर्म चालायचे. आता द्वापार युग आलं. सत्ययुगात 4 पायावर धर्म उभा आहे. त्रेतायुगात 1 पाय कच्चा झाला. आता आलं द्वापार युग. आता द्वापारीचे लक्षण तेही ऐक नृपवर्या. असत्य, हिंसा, कलह, असंतोष. काय वाढलं त्रेतायुगामध्ये? असत्यपणा वाढला, हिंसा वाढली, भांडणं वाढली. माणसाची जी संतोषी वृत्ती होती ना, ती असंतोषी वृत्ती झाली. हे अधर्माचे 4 विशेष. ते धर्मपदांचा करती ऱ्हास. द्विपाद धर्म द्वापारी. द्विपाद धर्म राहिला. 4 पायाच्याऐवजी 2 पायाचा धर्म राहिला. द्वापारी जे जन समस्त सुस्वभावी कीर्तिवंत. स्वाध्याय अध्यायने रत. थोडासा याचा आवाज कमी करा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव. गोपाल कृष्ण भगवान की जय. द्वापारीचे जन समस्त सुस्वभावी कीर्तिवंत. स्वाध्याय अध्यायने रत. ऐश्वर्यवान आनंदी. ऐश्वर्यवान होते, आनंदी होते, सुस्वभावाचे होते, कीर्तिवंत होते, स्वाध्यायी होते. समाजामध्ये क्षत्रिय ब्राह्मण प्रधान असते. 2 वर्ण. पूर्वी एक श्रेष्ठ ब्राह्मण होता, तर दोघांना महत्त्व आलं. ब्राह्मणालाही महत्त्व आणि क्षत्रियालाही महत्त्व. विशेषाचरती गृहस्थाश्रम. कुटुंबवत्सल धनवंत. ही माणसं कशी होती द्वापार युगातली? ही गृहस्थाश्रम धर्माचं यथासांग पालन पोषण करणारी होती, कुटुंबवत्सल होती आणि धनवंत होती. कलियुगामध्ये धर्मरास. कलियुगामध्ये आता 3 पाय गेले एकाच पायावर. कलियुगामध्ये धर्मरास. धर्म उरे चतुर्थांश एकाच पायावर उभा. अंती तोही होय नष्ट. अधर्म वृद्धी कारणे. तो सुरुवातीला 3 एका पायावर उभा होता धर्म. कलियुग सुरू झालं ते. जसजसं कलियुगाचा प्रभाव वाढत जाईल तसतसा तो 4था पाय डळमळीत होऊन जाईल. अधर्म वृद्धी कारणे. का होईल? अधर्म वाढत जाईल. अधर्माची वृद्धी म्हणजे अधर्म वाढत जाईल. त्यामुळे तो 4था पाय सुद्धा कमकुवत होऊन जाईल. कलियुगी लोक दुर्वर्तनी
लोभी, निर्दय, अकारण वैरी. कसे आहे त्या कलियुगातले लोक म्हणाले? दुर्वर्तनी, वाईट काम करणार, लोभी आहे. म्हणजे हुंडा किती मागावा यांना काय राग मिळत नाही, बरं घेऊन सुद्धा पुन्हा कसे आहेत बघा. समजा जेवढा पाहिजे तेवढा दिला, पुढं बघा कशी आहेत आणखी. निर्दयी, मध्ये आपण वाचतो ना, एवढा मोठा हुंडा दिला आणि त्या बाईला मारून तुकडे करून ते. म्हणजे निर्दयीपणा म्हणजे किती, त्याला काही हे आहे का निर्दयीपणाला? कालचीच बातमी आहे त्या व्हॉट्सॲपला. चांगली शेती आहे, हॉटेल आहे, रात्री काही तर नवरा बायकोची भांडणं झाली, बायकोला मारलं, ती पडली असेल, काही गेलं तिचं प्राण. समोर गंजी होती, गंजी म्हणजे गवत वाळलेलं गवत, त्याच्यावरच टाकून दिलं आणि गंजीला आग लावून टाकलं. काय म्हणायचं? निर्दयीपणा म्हणजे किती, त्याला काही मर्यादा? विशेषण काय म्हणतं बघा, कलियुगी लोक दुर्वर्तने, लोभी, निर्दय, अकारण वैरी. म्हणजे वैर आहे. मग समजा आपण काही एखाद्याचं नुकसान केलं आहे म्हणून वैर आहे, तर आपण समजू शकतो ना, आपण बाबा त्या माणसाचं नुकसान केलं म्हणून भांडण आहे, वैर आहे. अकारण, काही घेणं नसते देणं नसते तरी भांडणं, म्हणजे तरी वैर. काय, काही आपला दोष नाही, काही नाही, तरी सुद्धा आपल्याविषयी वाईट मत, आपल्याविषयी वाईट बोलणं. काय, अकारण वैरी. विषय वासना असे भूरी, शूद्रा प्राधान्य व्यवहारी. म्हणाले या ठिकाणी अधर्माची वृद्धी होते, शूद्राला प्राधान्य मिळतं व्यवहारामध्ये. सत्व रजतमय हे त्रिगुण, काळ प्रेरित असती जाण. काळाने प्रेरणा दिलेली आहे. प्रत्येकामध्ये सत्वगुण आहे, रजोगुण आहे, तमोगुण आहे. सत्वगुण, रजोगुण, तमोगुणाशिवाय मनुष्यच नाही. म्हणजे हे त्रिगुण आहेत, हे त्रिगुण काळाने आपल्याला दिलेले आहेत. सत्व रजतम हे त्रिगुण काळ प्रेरित असती जाण, व्यापिती पुरुषांतकरण वृत्ती होय गुणायसे. आणि म्हणून हे त्रिगुण म्हणजे ह्या सत्वगुण, रजगुण, तमोगुण यापैकी आपल्याजवळ जो गुण असेल त्याने आपलं अंतःकरण व्यापलेलं असतं. आणि जसे मनामध्ये विचार तशी कृती. सत्वगुणी माणसाचं अंतःकरण सत्वगुणाने व्यापलेलं असतं म्हणून त्याच्या हातून सत्कर्मच घडणार. रजोगुणी माणसाच्या हातून म्हणजे त्याच्यामध्ये रजोगुण प्राधान्याने असेल तर पैसा किती जमवावा, ब्लॉक किती घ्यावे, सोनं नाणं किती घ्यावं, कपडे लत्ते किती घ्यावे, त्याला काहीही अंत नाही. म्हणजे हे कशाचं लक्षण आहे? रजोगुणाचं आपल्यामध्ये वाढ झाली असं समजायचं. तमोगुण असलं तर आत्ताच आपण ऐकलं की उचल की टाक, तमोगुण. म्हणजे जसा आपल्या शरीरामधला गुण आहे तो वाढायला लागतो. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये एक देव झोपलेला आहे आणि एक राक्षस झोपलेला आहे. आपण सज्जनांच्या संगतीमध्ये गेला तर आपल्यातला देव जागा होतो, दुष्टाच्या संगतीत गेलो तर आपल्यातला राक्षस जागा होतो. म्हणून असं म्हणतात, ए मॅन इज नोन बाय हिज कंपनी. माणूस कशावरून ओळखायचा? त्याचे मित्र कसे आहेत त्याच्यावरून ओळखायचा. मैत्री कोणाशी होणार आहे? आपले मान जसे विचार तसेच मैत्री. म्हणून आपले मित्र कोण आहेत त्याच्यावरून हा मनुष्य कसा आहे ते कळतं. कोणाशी तुमची मैत्री आहे. धर्मा कामे उपजे प्रेम, मनबुद्धी इंद्रिया पाठी. जे सत्वगुणांचा उत्कर्ष होईल, कृतयुग ऐसे जाणावे ते आवडी उपजे ज्ञानत्वे. जेव्हा सत्वगुणाचा पराकाष्ठा होते त्यावेळेला, म्हणजे सगळ्या समाजामध्ये सत्वगुण वाढीला लागतो त्यावेळेला कृतयुग अवतीर्ण होतं.
जे वाईट विचार जातात, चांगले विचार येतात, चांगले विचारांनी संबंध जग भरलेलं असलं तर मग चांगले विचार ना. आनंदे भरीनं तिन्ही लोक, माऊली काय म्हणतात, आनंदे भरीनं तिन्ही लोक. मला जो अंतःकरणामध्ये आनंद मिळाला आहे तो मी जगाला वाटेन. जसजशी माणसातली वाईट वृत्ती कमी 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 होत जाते तसतसे चांगले चांगले विचार वाढायला लागतात. धर्मार्थ कामे उपजे प्रेमा, तेव्हा जाणावा रजोगुणा. ते त्रेतायुगाचे लक्षण ऐसे जाण परीक्षिता. लोभ असंतोष दंभमाना, मत्सर आवडे काम्यकर्मा. तै रजोगुणाचे मिश्रण युगद्वापार जाणावे. जेव्हा कपट खोटे आळस, निद्रा हिंसा भाग्य विषाद शोक, मोह भय व दैन्य वाढत. तमोगुण विशिष्ट तो कली. या प्रत्येक युगामध्ये माणसाची वृत्ती कशी असेल ते सांगितले. कलियुगी जन शूद्र भाग्य, शूद्रदृष्टी विषयी खादाड. सदा पीडसे दारिद्र्य, स्त्रिया स्वैरिणी व्यभिचारी. या कलियुगामध्ये माणसाचे विचार पण क्षुद्र असतात. म्हणजे मन कसं पाहिजे, थंड विशाल पाहिजे. ते मन संकुचित असू नये. क्षुद्र याचा अर्थ काही संकुचित विचाराची माणसं असू नये. मन विशाल असावं. आपलं मन घर लहान आहे का मोठं आहे त्याला महत्त्व नाही. तुमचं मन मोठं आहे की नाही याला मग विचारायला. म्हणले 6 रूम आहेत आमचे. मग आता म्हणले अशा श्रावण महिन्यात सत्याच्या पूजा असेल, किती लोक जेवत असतील तुमच्याकडे. आम्ही अजिबात करत नाही. म्हणजे घरात करत नाही, करतो लोकांना घरी जाऊन वाटतो. कोणाला बोलवतच नाही घरात. आणि ते चाली राहणाऱ्या माणसाच्या घरामध्ये 100-100, 200 लोक जेवतात. त्यांचं घर जरी लहान असलं ना तरी मन मोठी. मग मन मोठी पाहिजे. घर मोठं असून उपयोग आहे. तुमच्या घरात दरवाजात कुत्र्याचा फोटो नाही लावले बंगल्याच्या दारात. तर त्याने विचारलं फोन करून, अहो म्हणले ते जरा कुत्रं बांधणं, मला आत यायचं आहे. ते म्हणले कुत्रं नाहीच आहे आमच्या घरी. मग म्हणले बोर्ड का लावला आहे. म्हणजे लोकांनी कोणी म्हणून लावलं. कलियुगी जनशूद्र भाग, क्षुद्र दृष्टी विषयी खादाड. खादाड विषयामध्ये खादाड म्हणावं काय असलं तर त्या लग्न समारंभात बघावं. एवढे स्टॉल मांडलेले असते. काय इकडं तिकडं. अरे किती खाशील बाबा तू. त्यांनी 50 पदार्थ ठेवले, तुला पचतंय का तेवढं. बरं ते अर्धवट खायचं ना अर्धच टाकून द्यायचं. खा तरी पूर्ण घेतलंयस तरी काय. विषयी खादाड. सदा पीडतसे दारिद्र्य. सदा दारिद्र्याने पेटलेले. स्त्रिया स्वैरिणी व्यभिचारी. त्यांच्या मनात कलियुग आहे. मनामध्ये वाईट वाईट विचार येणार. सर्वदेशी चोर प्राबल्य, वेदादोषी नास्तिकवाद. सर्व देशामध्ये प्राबल्य कशाचं आहे, चोरी करण्याची वृत्ती. आता एखादा गरीब मनुष्य आहे, त्याने एखादा पदार्थ घेतला, म्हणजे लाडू वाटले, एका जागी 2 लाडू घेतले. आता गरिबाने एखादा घेतला आपण समजू शकतो. ज्याच्या घरीमध्ये ओसंडून वाहता येतो, आणखीन एक लाडू जर पिशवीत टाकायला लागला तर त्याला आपण काय म्हणणार. मग त्याला असं म्हणलं वृत्ती वाईट आहे. गरिबी श्रीमंतीचा प्रश्न नाही, वृत्ती चांगली का वाईट आहे. सर्वदेशी चोर प्राबल्य, वेदादोषी नास्तिकवाद. वेदाला दूषण देतात कोण, नास्तिक लोक. धर्म खोटा आहे, वेद खोटा आहे, सगळं त्याला नावं ठेवतात. वास्तविकता काय म्हणलंय, स्वधर्मे निधनम श्रेयः परधर्मो भयावह. आपल्या धर्मासाठी आपला प्राण जायला पाहिजे. वेदा दूषित नास्तिकवाद. प्रजा भक्षक करती राज्य. प्रजेला पेडणारेच राजे होतील. राजे कोण होणार, प्रजेला पेडणारे. कसं आहे की आपण सगळं जगात काय चाललंय जर बघितलं, संबंध या विश्वात काय चाललंय तर प्रजेला पेडणारे.
माणसं राज्य करतील. कलियुगाचा महिमा आहे. प्रजा भक्ष करती राज्य द्विज शिष्णोदर परायण. ब्राह्मण सुद्धा म्हणाले याच मार्गाला जाते. ब्रह्मचारी अवर्ती अपवित्र. ब्रह्मचारीपणामध्ये त्या पावित्र्याचं आचरण करायचं आहे, पण तेही ब्रह्मचर्याचं आश्रमाचं आचरण करणार नाहीत. म्हणजे स्त्रीशी संबंध कधी म्हटलंय की लग्न झाल्यानंतर. पण आता जर आपण सगळीकडे पेपर वाचले, काही वाचले, तर कुठं काय चाललंय हे आपल्याला दिसतंय. ते काय बघा त्यांनी काय म्हटलंय. म्हणजे इतक्या पूर्वीच्या काळामध्ये कलियुगात काय काय घडणार आहे ते लिहिलेलं आहे. ब्रह्मचारी अव्रती अपवित्र कुटुंब वत्सल हाती भिक्षापात्र. गावात राहते तपस्वी पुरुष अर्थलोलूप संन्यासी. कुटुंब वत्सल हाती भिक्षापात्र. म्हणजे किती खर्च करावा याला धाडमिळच नाही. पगार तुझा किती बाबा, तू खर्च किती करतो. 100 रुपये पगार असेल तर 80 रुपये खर्च करून 20 रुपये शिल्लक टाकायला पाहिजे, तर प्रपंच चालेल. नडी अडचणीला कोण पैसे देणार आपल्याला. तुमचा जर खर्च पगार तुमचा 100 रुपयाने खर्च 150 रुपये असेल तर 50 रुपयासाठी तुम्हाला एकतर ओव्हरटाईम करायला पाहिजे, नाहीतर लांडी लबाडी करायला पाहिजे. म्हणून पूर्वीच्या काळी आपल्याकडे म्हणायची होती अंथरूण पाहून पाय पसरा. गावात राहते तपस्वी. म्हणजे तपस्व्याने अरण्यात जाऊन राहायला पाहिजे, पण तपस्वी सुद्धा गावात राहते. अर्थलोलूप संन्यासी. संन्यास आश्रमाचा स्वीकार केलाय तरी पैशाचा मोह सुटत नाही. हा कलियुगाचा परिणाम. दाविती सर्वसंग परित्याग परिभोगती विशेष होतं. सर्वसंगाचा परित्याग केला असं दाखवणार. अंगावरती त्याची वस्त्र परिधान करणार की लोकांना वाटावं सर्वसंग परित्याग झाला. परिभोगिती विषयभोग संन्यासी धरी धनलोभ विपरीतायसे होईल. स्त्रिया असतील खुजट शरीरी निर्लज्ज आणि बहु आहारी कटुभाषणी कपटी चोरी बहुत संतती होईल. शूद्रची वैश्य होतील फसवणे करतील व्यापार नसता काही आपत्काळ निंद्य उद्योग करतील. कोणी कोणताही व्यवसाय करतील. धनी सोडतील सुसेवकाशी सेवक सोडतील दरिद्री धन्यासी गायी भाकड झाली असे त्यागत्यांचा करतील. धनी सोडतील सुसेवकाशी. म्हणजे असं म्हणले की आपल्या हाताखाली चांगली कामं करणाऱ्या माणसाला काढून टाकू नये. चांगली माणसं राहायला पाहिजे हाताखालची, ते चांगली माणसं. पण म्हणाले मालक काय करेल, चांगल्या माणसाला काढून टाकेल. धनी सोडतील सुसेवकाशी. सेवक सोडतील दरिद्री धन्याशी. बरं सेवकाने तर व्यवस्थित राहावं, पण त्या धन्याला दारिद्र्य आलं की आता उद्यापासून कामावर येणार नाही म्हणून येणार नाही. गायी भाकड झाली असे. गायी दूध देणं कमी केलं गायीने की त्या गायी विकायला जातील कसायाकडे. त्याग त्यांचा करतील. पुरुष स्त्री लंपट शालक मेवण्यावरी प्रीत माता पिता बंधुमित्र हेतोनावरती तयार लागली. पुरुष स्त्री लंपट होतील, शालक मेवण्यावरती प्रेम करतील, माता पिता बंधू मित्र हेतून आवडते तयाची. ज्याला फक्त बायको प्रिय, आई नको, वडील नको, बहीण नको, भाऊ नको, कुणी नको, मी आणि माझी बायको माझी मुलं याच्यापेक्षा कुणी नको. हे कलियुगाचा महिमा आहे. त्यामुळे कुणाला नावं ठेवण्यात काही अर्थ नाही. माता पिता बंधू मित्र हे तो नावडती तयार लागे, त्याला आवडत नाही. शूद्र तपस्वी वेशधारी
दक्षिणा घेऊन उदरवरी बैसून या उच्चासनावरी धर्म सांगतील अधर्मज्ञ. ज्याला धर्माचं ज्ञान नाही अशी माणसं धर्माचं तत्वज्ञान सांगायला लागते. वस्त्र अन्नपान शयन स्त्री सुख स्नान आणि भूषण याने विरहित प्रजाजन पिशाच्यवत दिसतील. कलियुगा माझी कवडीसाठी मित्रांचे कलह होती. कवडीसाठी मित्राचे कलह म्हणजे त्या मित्राला मारलं कशासाठी म्हटलं 10 रुपयाने घेतलं ते दिलं नाही म्हणून. आता 10 रुपयाचे मित्रानं बंद केलं. मित्रांचे कलह होती. प्राण देती प्राण घेती द्रव्यासाठी लोभिष्ट. मनुष्य शिष्णोदरपरायण स्वपुत्रांचे न करती पालन. पुत्रपित्रांचे रक्षण वृद्धाप्यकाळी न करती. मुलं म्हातारपणे आई वडिलाला विचारणार नाही. काय लिहिलंय बघा. पुत्र पितरांचे संरक्षण वृद्धाप्यकाळी न करती. म्हातारपणात ते आई वडिलांना विचारणार नाही. त्रैलोक्याचा श्रेष्ठ गुरु भगवान विष्णू परमेश्वरू त्यासी न करती नमस्कारू. जनपाखांड मताश्रय. देवाच्या पाया पण पडणार नाही, देवाला मानणार नाही, अशी कलियुगाची परिस्थिती होती. ज्याचे नाम परम पवित्र मरणोन्मुख घेऊ का रोगपीडित पडता अडखळता मुखी येत त्याची सुटली करवंदने. वास्तविक पाहता सहजगत्या खाली पडला अरे देवा म्हणला तरी देव त्याचा उद्धार करतोय. म्हणजे सहजगत्या जरी तुमच्या मुखातनं देवाचं नाव आलं तरी देव तुमचं कल्याण करेल. जो मन अंतःकरणपूर्वक देवाचं नाव घेतोय मग त्याचं देव रक्षण करेल यात काय नवल आहे. पडता अडखळता मुखी येत त्याची सुटली कर्मबंधने. त्याची कर्मबंधन सुटून जाते. अडखळता याचा अर्थ काय हो? अडखळता म्हणजे एखादा श्लोक म्हणता म्हणता आपण अडखळतो. उच्चार येत नाही म्हणा, शब्द कळत नाही म्हणा, काही आपल्याला म्हणजे अडखळणं आहे की नाही. देव म्हणतो तुम्ही अडखळला तरी चालेल पण म्हणा. तुम्ही म्हणताय ना अंतःकरणापासून आणि त्यातलं कोणी शिकवणारं असेल चांगलं तर शिकून घ्या. आपलं कुठे चुकतंय जर कोणी सांगितलं तर त्याचा राग येता उपयोगी नाही. गावामध्ये तुम्ही सांगता आम्हाला असं म्हणतात. आता आमचं काय वय आहे का त्या स्वरात म्हणायचं. आता नाही बाबा पण तुला जमलं तर म्हणणार. शिकवत आहे. जर आपल्याला सुधारता आलं तर आणखीन चांगलं आहे. म्हणजे देवाचं नाव कसंही घ्यावं तरी देवाला आवडतं आहे. पण ते उत्तम प्रकारे केलं तर अहो ज्याला कडकडून भूक लागली ना त्याला कच्चा भात पण चालतो. पण चांगला शिजलेलं वाढलेलं काय वाईट आहे का? तसंच जे स्वर आहे त्या स्वरासहित म्हटलं तर ऐकायलाही गोड वाटतं. आपलं अंतःकरणही पवित्र होऊन जातं. शिकावं. ज्याचे नाम परम पवित्र मरणोन्मुख घेऊ का रोगपीडित पडता अडखळता मुखी येत त्याची सुटली कर्मबंधने. पराधीन जरी नामगाते त्याही होय उत्तम गती. कलियुगी तेचे आत्मगाते जेन गाते हरिनाम. पराधीन आहे. पराधीन याचा अर्थ काय की त्याला दुसऱ्याच्या दयेवर जागावं लागतं त्याला पराधीन म्हणतात. आता दुसऱ्याच्या दयेवर जागावं लागतं म्हणजे काय? पेन्शन नाही आहे म्हणजे आता जे मुलं घेतली त्याच्यावरच आम्हाला राहिलेलं आयुष्य काढायला पाहिजे ना. आमच्याकडे पेन्शन असलेली गोष्ट मिळाली मग त्याला म्हणतात पराधीन. मग असं पराधीन घेणं असलं तरी तुम्ही जर देवाचं नाव घेतलं तरी सुद्धा देव तुमचं कल्याण करेल. काय अहो पराधीनपणा म्हणजे काय? तुम्हाला काही समजा धर्मकार्य करण्यासाठी पैसे पाहिजे असतील तर मिळणार नाही. नका मिळणार. देवाचं नाव घ्यायला का पैसे लागतात का? खरंच नाही गठरी भजो रे भैया राम गोविंद हरी. जप तप साधन कछू नाही लागत
खरंच नाही कठरे भजो रे भैया राम गोविंद हरे. पराधीन जरी नामगाते त्याना हे होय उत्तम गती कलियुगी ते आत्मघातके जे न गाते हरिनाम. आत्मघातकी कोण आहे? भगवंताने बोलण्याची शक्ती दिली पण जो देवाचं नाव घेत नाही त्याला म्हणलंय आत्मघातकी. द्रव्य देश इंद्रियामुळे अथवा दारुण कलिकाळे दोष उपस्थित हे सगळे नाश पावते हरिध्याने. काही वेळेला आपल्याला द्रव्य अनुकूल नसतं, म्हणजे पैसे आहेत बँकेमध्ये हो पण ATM मधनं पैसा निघतच नाही. मग ते आहे का नाही आपल्याकडे? आहे. बरं त्या बँकेमध्ये गेलं मग आम्हाला पूर्वी आपण व्हाउचर देऊन पैसे काढायचे बँकेतनं. ते म्हणले आता ती सिस्टीम बंद झाली, आता तुम्हाला ATM मधनंच काढावं. हां त्यामुळे तुमच्या ते ATM मध्ये पैसे नाहीत मग तुम्ही दुसऱ्या ATM मध्ये जाते तिथनं काढता येते. म्हणजे आपले पैसे असून सुद्धा वेळेला मिळतील याचा भरोसा नाही आहे. मग म्हणाले अशी जर वेळ आली द्रव्य देश काही वेळेला देश अनुकूल नसतो. म्हणजे त्या ठिकाणी म्हणजे आमच्याकडे देवाचं नाव बिव घ्यायचं नाही, देश अनुकूल नाही. त्याचं नोकरीला गेला ते म्हणले बघा तुम्हाला काय करायचं ना मनात देवाचं नाव घ्या, इथं आरडाओरडा आम्हाला चालणार नाही. तिथं त्याप्रमाणे राहावं लागतं ना. द्रव्य देश इंद्रियामुळे म्हणजे आजारी पडलाय, रोज स्नान संध्या जपत ध्यान होत होतं, आता अंथरुणावर पडलाय, बेड रेस्ट आहे, काय करणार? द्रव्य देश इंद्रियामुळे अथवा दारुण कलिकाळे दोष उपस्थित हे सगळे किंवा दारुण कलिकाळामुळे आपल्याला काही करता येत नाही. दोष उपजती ते सगळे नाश पावते हरिध्याने. केवळ भगवंताचं तुम्ही ध्यान केलं तर हे सगळे दोष नाहीसे होऊन जातात. अंतरी धरता वैकुंठपती कलिकृत दोष नष्ट होते, सकळ पापे जळून जाते, विष्णू हृदयस्थ केली. अंतरी धरता वैकुंठपती अंतःकरणामध्ये भगवंताचं चिंतन असलं तर ह्या कलियुगातले सगळे दोष नाहीसे होऊन जातात. जया हृदयी भगवंत अचळ राहिला निवांत. आपल्या हृदयामध्ये तो भगवंत अचळ आणि निवांत राहिला पाहिजे. जया हृदयी भगवंत अचळ राहिला निवांत अशी आपली अवस्था झाली पाहिजे. अंतरी धरता वैकुंठपदी कलिकृत दोष नष्ट होती, सकळ पापे जळून जाते, विष्णू हृदयस्थ केल्या. भगवंताला हृदयामध्ये स्थान द्या, भगवंताचं चिंतन अंतःकरणामध्ये करा, मानस पूजा करा देवाची. कानाद्वारे हरीचे स्मरण हरीचे श्रवण आपल्याला कान दिले देवाने ऐकता येते, नाही तर यंत्र घालून ऐकता येते. पण जोपर्यंत ऐकता येते तोपर्यंत भगवंताच्या लीला कानाने श्रवण करा. मुखा वाटे संकीर्तन जर आपल्याला बोलता येते, रामकृष्ण हरी काही जे काय आपल्याला बोलता येते, देवाचं नाव जो आवडेल ते देवाचं नाव घ्या. भावे करता हरीचे पूजन देवाची पूजा करा जशी जमेल तशी. भावे करता हरीचे पूजन जळती डोंगर पापाचे डोंगर नाही सुद्धा. जैसा तप्त सुवर्णास अग्नी सुवर्णाचे दोष टाके जाळूने, तैसा अंतरी हरी बैसोने पाप वासना जाळीत असे. ज्याप्रमाणे अग्नीमध्ये सुवर्ण टाकल्यानंतर म्हणजे आपल्या जागेने केलेले ते त्या अग्नी काय करतो त्याच्यामधला सगळा दोष काढून टाकतो आणि प्युअर सोनं तयार करतो. तसं ज्याच्या हृदयामध्ये भगवंत बसलेला आहे तो आपल्यामध्ये असलेले सगळे दोष काढून टाकतो. जळतील पापे जन्मांतरी, जळती डोंगर पापाचे जैसा तप्त सुवर्णा सागणे सुवर्णाचे दोष टाकी जाळूने, तैसा अंतरी हरिवैसोने पापवासना झाली तसे. अंतरी ध्याता श्री भगवंत शुद्धी होय अत्यंतिका शुद्ध न करते तैसे अनेक नाना साधने आचरित. भगवंत अंतःकरणामध्ये असेल तर इतर साधनापेक्षा लवकर आपल्याला भगवंताची प्राप्ती होते.
वेदाध्ययन वा तपाचरण, मैत्री अथवा प्राणनिरोधन, दान व्रत जप तीर्थ स्नान, तरी न पावती ध्यानाची, तरी सरी न पावती ध्यानाची. म्हणजे वेदाध्ययनाने परमात्मा प्राप्त होतो, तपश्चर्येने भगवंता प्राप्त होतो. देवाविषयी मैत्री पाहिजे आपल्यामध्ये, सखा मानावा भगवंत, त्या देवाला आपलं मित्र मानावं. जसं आपण मित्रमैत्रिणीला आपल्या मनातलं सांगतो तसं त्याला आपलं मित्र मानून त्याला आपलं हेतुगुण त्याला सांगावं. मैत्री अथवा प्राणनिरोधन, किंवा आपण श्वास आत घेऊन भगवंताचं चिंतन करतो. दान आहे, व्रत आहे, जप आहे, तीर्थ आहे, स्नान आहे, याने भगवंताची प्राप्ती होते. पण सगळ्यात जास्ती प्राप्ती कशाने होईल तर अंतःकरणामध्ये सतत भगवंताचं चिंतन असलं तर त्यांनी लवकर देव प्राप्त. सरी न पावती ध्यानाचे, सगुण मूर्तीचे ध्यान अंतरे. ध्यान पाहिजे मनामध्ये, अंतःकरणामध्ये ध्यान म्हणजे जे रूप आपल्याला आवडतं ना ते. आता ध्यानाचा मंत्र प्रत्येकाचा वेगळा आहे ना. म्हणजे गोपालकृष्णाचं ध्यान करायचं झालं तर शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिज्ञानगम्यं वन्दे विष्णुं भवनं सर्वलोकैकनाथं. गणपतीचं ध्यान करायचं असेल तर एकदन्तं चतुरस्थं पाशमंकुशधारणं वरदं श्रीविभ्राणं. गणपतीचं ध्यान करायचं असेल तर ओम गं गणपते नमः म्हणा, किंवा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु. रामाचं ध्यान करायचं ध्यायेत, म्हणजे असं प्रत्येकाचं ध्यान वेगवेगळं आहे. ते मूर्तीचं ध्यान आधी मनात आणावं लागतं. ध्यान आणलं म्हणजे ध्यान का करायचं. आंबा म्हणलं की आंबा येतो कधी नजरेसमोर, तसं कृष्ण म्हणलं की कृष्ण नजरेसमोर आला पाहिजे. ते ध्यान म्हणतात त्याला, की त्याचं नाव घेतल्याबरोबर ती भगवंताची सुंदर मूर्ती आपल्या नजरेसमोर आली पाहिजे. राहिलेल्या करताना उद्या कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात्. अच्युता हरे राम Hare
पंढरीश प्रभुची कमल जा विठ्ठलाची सद्गुरु गजा